तर हाय, तर मी आज आलेली होती माझ्या मम्मीकडे गेल्यानंतर आहे ना मला इतकं छान वाटतं ना कधी बस. कारण माहेरात आपल्याला आराम राहतो, बरोबर आहे की नाही. आपल्याला तिथंच सुख शांती सर्वच भेटतं. आपल्याला काम नाही करायचं, काय नाही, मस्त मम्मीच्या जीवावरती उड्या मारायच्या. आणि इथे सकाळी आंघोळ झाल्यानंतर मम्मीच्या आणि डुगूची मस्त पूजा चाललेली होती. आपलं कामच आहे, उठल्या उठल्या पहिले गौतम बुद्धांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करून घ्यायची. आणि त्यानंतर मग आम्ही इथं बसलेलो होतो मेहंदी काढायसाठी. दिवस जात नव्हता, मग मम्मी बोलल्या चल तुझ्या हातावरती मेहंदी काढून देते मी. आणि डुग्गूला नाही तर मेहंदी पुसायची होती, मग मी तिला येऊन देत नव्हती पुसण्यासाठी. तर तिचं असं लाडीगोडी लावायचं काम चाललेलं होतं. ती मला बोलत होती का तू मला वरती घे पलंगावरती आणि मला ती मेहंदी पुसू दे. तर बघा ही मेहंदी मामींनी काढून दिलेली होती मला. मग संध्याकाळी आम्ही गेलो थोडंसं फिरण्यासाठी बाहेर. तर हे बघा ना, जनावरांची लाईफ किती छान राहते ना, मस्त निवांत बसलेले ना, कोणाचं टेन्शन ना काय, एकदम मस्तपैकी. तर माणसाची लाईफ पण अशीच असते तर किती भारी झालं असतं ना. तर ठीक आहे, जाऊ द्या. तर ह्या दोघी ना डुग्गूला घेऊन घेऊन दमल्या होत्या. मग एकीकडनं हिच्याकडे आणि तिच्याकडून हिच्याकडे, ही असंच चाललेलं होतं यांचं. आणि ही गँग बघा ना, यांना काय काम नाही राहत का बरं, नुसतं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर आहे ना भुकतच राहतात ते. तर ही बघा डुग्गूला मोकळा रस्ता दिसलेला होता. मग डुग्गूचं म्हणणं होतं का मला तू चालू दे रे काम. डुग्गूचं मस्त चालायचं काम चाललं होतं. तर आम्ही आलेलो होतो चिकन घेण्यासाठी. तर आज मम्मी बनवणार होती बिर्याणी. तर आम्ही दोघं जण भाऊ बहिणीने एकदम सेम आहे. आम्हाला आहे ना कार्टूनच लागतं. आम्ही किती बी मोठं झालं ना तरी आम्ही कार्टूनच बघणार आहे. तर मग इथं आमचं चिकन बॉईल होते, आमची बिर्याणी होईल. मग आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय.